मंत्री कोण याचा आरोप खर्च करतायत तुमच्यावरती? काय 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 मंत्री काम करत नाही असे आरोप होत आहे आपल्याला. मंत्री काम होत नाही असा आरोप केला जात आहे. ते कुठले काम पर्टिक्युलर काही आहे त्यांच्याकडे? त्यांनी आरोप केलेले म्हणजे आहे. काय कुठले मंत्री काम करत नाहीये? त्यांना काय स्वप्न पडलं असं? ते पर्टिक्युलर काम सांगा ना मला काय तुम्ही. त्यांनी कोणतं काम सांगितलं कोणाकडे आणि ते झालं नाही? विधानसभेत आवाज उठवला म्हणालाय कशाबद्दल? जळगाव जिल्ह्याचे जे काय अरे हो, पण कुठलं काम? काहीतरी त्यांचं एखादं पत्र, त्याचं काहीतरी कुठल्या आम्हाला विचारणं, कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क, काही संबंध नाही. ते काय सांगतील? काही नाही, निरर्थक आरोप करायचे काहीतरी. मला नाही वाटत कुठे काही आम्ही कुणी काही सांगितलं काम झालं नाही म्हणून, असं तर कुठे दिसत नाही मला. तर त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहीत नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून. त्यांचं फक्त एकच आहे, जमिनीला भाव वाढून द्या, तिकडे हवेमध्ये ॲक्वायर होणाऱ्या जमिनीचा, हा त्यांचा प्रश्न आहे. तो विधानसभेत त्यांनी मांडला. तो त्यांचा वैयक्तिक आहे. स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढून द्या अशी त्यांची मागणी आहे लँड ॲक्विजिशनमध्ये. त्याशिवाय दुसरा प्रश्न तरी मला दिसत नाही कुठला. आपण आपली जुनी आठवण केली. पण 91 साली आपण सरपंच होते, गावाचा विकास केला होता. मात्र आता सरपंच जे बसतात ते तर खूप गावाची परिस्थिती खराब असते. अनेक ठिकाणी शौचालय नसतात. शौचालय असले तर तिथं लोक जात नाही. नाही, शासनाची भूमिका आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे. आता सोलर आम्ही देणार आहोत, राशन फुकट आहे, गरीब कल्याणाच्या सगळ्या योजना राबवल्या जातात. पण सरपंचांनी जर लक्ष दिलं, ग्रामसेवकांनी जर चांगलं लक्ष दिलं तर गाव सुंदर होऊ शकतं, सक्षम होऊ शकतं, हे मी त्या ठिकाणी म्हणालो. आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जर ठरवलं तर त्याच्या गावामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकास करता येऊ शकतो. 25-15च्या मागच्या हेडमधून मागच्या वेळेला आपण अनेक गावात कॉन्क्रिटीकरण केलं, गावामध्ये आपण ते ब्लॉक बसवले, गावामध्ये गटारीची व्यवस्था केलेली आहे, स्मशानभूमीची व्यवस्था केलेली आहे. पण सरपंचांनी अधिक लक्ष गावामध्ये घातलं तर गाव हे सुंदर होऊ शकतं, अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो. नाशिकचं कुंभमेळ्याचं आपण जबाबदारी घेतली आहे, पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलंय का? नाही, मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे. दोन्ही कार्य माझ्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाची खाती जबाबदारी माझ्याकडे आहे. अजून पालकमंत्री जाहीर झालेलं नाही, याची कल्पना आपल्याला आहे. ते ज्यावेळेला होईल ते काम सुरू होईल. पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं, पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे. आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी 1 दिवसाचा पालकमंत्री हा नाशिकचा होता, पण ते थांबलेलं आहे. कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला? कारण की आपल्या आता लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू. म्हणून मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल. जे व्हायचं असेल ते, आपणच पालकमंत्री असणार. जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल. हो, मी होईल असं म्हणलो नाही. आपली इच्छा आहे काय पालकमंत्री? नाही, आता सध्या कुंभमेळा आहे, 2 वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे, चॅलेंज आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मी जर 2-2.5 वर्षासाठी मी जर तिथे पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपयुक्त ठरेल, एवढं माझं म्हणणं होतं. पण गेल्या वेळीसुद्धा मी मंत्रीसुद्धा होतो, कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो, आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकेल, एवढंच माझं. हो, जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर साधारण अंमळनेर तालुक्यामध्ये मोठा शिक्षणाचा घोड झालेला आहे. साधारण त्या ठिकाणी 19 कोटी रुपयाचा घोड असल्याचं बिलं निघाले जातात आहे. कागदावर असल्याच्या या संस्था अनेक आहे, मात्र प्रशासन कुठेतरी या ठिकाणी कारवाई करताना वाटत नाही आहे. मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोळ झालेला आहे, ते सगळं उघडही झालेलं आहे. आणि आता राज्यभर सगळ्या चौकशीचे आदेश कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयाने तसे आदेश दिलेले आहेत, संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे, केवढा मोठा आहे, किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल. पण निश्चित या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश, कडक आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत. हो, आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन केलं. मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील वाहनं उपलब्ध नाही. विशेष करून बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहे आणि 1 केंद्रीय मंत्री. मात्र वाहनाची खूप मोठी अडचण येते. पण कायद्याचा नियम आहे 9 लाखाच्या आसपासचे वाहनं घेण्यात यावं, पण महागाई वाढलेली. त्याचा शासकीय नियम आहे. निश्चित आम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगू की आता 8-9 लाखामध्ये असं सगळं काही वाहन येत नाही. आज खूप पळावं लागतं, स्पर्धा आहे, कामं चांगली झाली पाहिजे, अपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांनाही चांगली वाहनं मिळाली पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये एअर कंडिशनची वाहनं त्यांना मिळालीच पाहिजेत. पूर्वीचे खूप नियम आहेत जुने, तर मला असं वाटतं की ते थोडे बदलवून त्या संदर्भामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे. उद्या नरेंद्र मोदी साहेब हे जे आहे हे नागपूरला येतात आहे. नागपूरला 1 दिवसीय त्यांचा कार्यक्रम माधवबागमध्ये आयोजन आहे. आपण देखील उपस्थित राहणार आहे? नाही, आम्ही कुठे जाणार त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहेत.
त्या ठिकाणचे स्थानिक तिथले सगळे नेते, त्या परिसरातले सगळे नेते असतील, तिथे आमदार असतील, मंत्री असतील, सर्व असतील.